भीम संग राहून जेवढा शिकलोय त्याचा वापर करून म्या तुला वचन देतो की आम्ही दोघं भाऊ मिळून तुझं लगीन मोडण्यासाठी जमल तेवढी खटपट करू. आणि आम्ही असं नाही करू शकलो तर आम्हाला माफ करा मंजुळा. आम्ही भीमची बी माफी मागू की त्याचे दोन्ही भाऊ काही कामाचेच नाही. अरे भीम बस कर. आणि किती तयार करशील मंजुळ्याला? मंजुळा ताई शाळेला जात आहे आणि शाळेला तयार होऊन जायचं असतं. आनंद तू हा कागद घेऊन त्या बाजूला जा आणि तिथे जेवढ्या बी बायांची लगीन झाली आहे त्यांना प्रश्न विचार आणि या कागदावर लिहून घे. मी त्या बाजूला जातो. ठीक आहे बाळा दादा. हे दोघं भाऊ कुठे गेले? सासरे बुवानी त्यांना परत कुठे पाठवलं तर नाही ना? नाही, आम्ही आमच्या कामासाठी गेलतो. आई, मी आणि आनंदने आपल्या समाजाच्या 25 बायकांना विचारलं की त्यांचं लगीन कधी झालं आणि त्यांना फायदा नुकसान काय झालं. तर त्यानं काय फरक पडणार आहे? त्या 25 पैकी 25 बायकांनी हेच सांगितलं की त्यांचं लगीन तेव्हाच झालं ज्या वयाची आता मंजुळा आहे. त्या बायकांनी त्या वयात लगीन झाल्याचं नुकसान सांगितलं, जसं की त्यांच्या शरीराची ताकद न वाढणं, त्यांच्या विचारसरणीची कमी असणं. आणि आई, फायदा तर त्यांनी एक बी नाही सांगितला. आई, जसं की तुला पालखीत बसलेल्या मुलीला बघून आपल्या मंजुळाचं लगीन करायची आठवण झाली, तसंच आई हे एक नाही, एकूण 25 बायका आहेत ज्या कधी ना कधी पालखीत बसलेच असतील ना. यांची चिठ्ठी वाचून मंजुळाचं लग्न थांबवा ना. एकदा तरी ऐक ना आई. अगं आई, माझं ऐक तर. काय बी फरक पडत नाही. लगीन ज्या दिवशी ठरलंय त्याच दिवशी होणार. तुम्हाला काय वाटतं? हा, मला काय समजत नाही. कधी भीमाकडे जाल, त्याच्याकडून चिठ्ठी लिहून आणाल, कधी हे समज कराल. नीट लक्ष देऊन ऐका. मला काय बी फरक पडत नाही. तुम्हाला जेवायचं असेल तर हात तोंड आणि मेंदू धुवून जेवायला बसा, आणि नाही जेवायचं तर काय करायचं ते करा. आता हे लगीन तेव्हाच थांबेल जेव्हा आपण समजा सीमा पार करू. पण बाळ दादा, मग तर खूपच कठीण होऊन जाईल. अन आई पण हट्टाला पेटली आहे. जे व्हायचं ते होईल, पर हे लगीन आपण थांबवूनच राहू. बघता बघता कशी येळ आली आहे. आधी लेकीच्या लग्नात कशी बशी एक टोपली जायची, आता बघा 5-5 टोपल्या तयार आहेत. असं वाटतंय ना की पुढे येणारा काळ असा येईल
की पोरी किती टोपल्या आणतात याच्यावर ठरल की त्या कशा आहेत. संस्कार नाही बघणार कुणी. अहो आत्या, मुलीच्या लग्नामध्ये हुंडा तसा बी लय जास्तच वाटतो या, आणि मुलाच्या लग्नामध्ये हुंडा जेवढा बी येईल तेवढा कमीच वाटतो या. पर माझ्या भावावर विश्वास आहे. तो त्याच्या एका बी लेकाच्या लग्नात हुंडा नाही घ्यायचा. बघाच तुम्ही. बरे ते बी बघूया की. ताई, आनंद बाळा कुठं आहे माहित आहे का? नाही माहिती. ते कुठं आहे ते माहित करा, नंतर कळायचं की ते कुठंतरी गडबड करायला लागल्यात. वहिनी मी बघते. नाही नाही, तुम्ही थांबा, मी आज बघते. आत्या, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पर सासऱ्यांची समधी मुलं क्रांतिकारी आहेत बघा. कुणी आहे का? कुणी आहे का? काय झालं? कोण आहे तुम्ही? अहो, आम्ही रामजी सकपाची पोरं आहोत. तुम्हाला काहीतरी सांगायला आलोय. असं तर बोला, काय बोलायचं आहे? अहो, ते आईयानं भाऊजीसने सोडून कुणाला बी घरी आहे लगीन पसंत नाही, बाबांना पण नाही. बाबांचा नाईलाज आहे म्हणून ते काय बोलू नाही शकत. आमचा एक छोटा भाऊ बी आहे, भीमराव. त्याचा पण ह्या लग्नाला विरोध होता म्हणून घर सोडून निघून गेलाय. म्हणून तुम्ही हे लगीन मोडलं तर तुम्ही दोघं हे लगीन का होऊन देत नाही आहात? अहो, तसं तुमच्या बहिणीला पाहिलं तर माझ्या मुलासमोर कमीच आहे ती, आणि आमचं घरानं बी चांगलंच आहे तुमच्यापेक्षा. मग काय अडचण आहे तुम्हाला या लग्नाची? अहो, ते खरं म्हणजे मंजुळाला अभ्यास करायचा आहे आणि आम्हासनी बी वाटतं तिने आधी शिक्षण घ्यावं आणि मग लगीन करावं. म्हणजे काय म्हणलं? त्या दोघी शिकणार आणि मग शिकून करणार काय? आणि तुम्हाला काय वाटतं, शिक्षण घेतल्यावर तुमच्या बहिणीचं काय इंग्रजांच्या देशात लगीन होणार आहे? आमचे बाबा म्हणतात की शिक्षणामुळे माणूस सक्षम, स्वावलंबी आणि मजबूत बनतो. मग त्याने कसं बी करो, हुशारी, धैर्य आणि आत्मविश्वासानं करता येतं. लगीन नाही करायचं आहे तर आपल्या बापाला पाठव. लग्नाच्या गोष्टी घरातले मोठे ठरवतात, लहान नाही. काय वाटतं भीमा, तुझी आई हार मानल? नाही हारणार तुझी आई. ती बी हट्टी आहे तुझ्यासारखीच. तुझं बाबा आता तुला नाही येत आहे तिकडं, पर लक्षात ठेव, तू इथं येशील ना, मी बोलणार नाही तुझ्याशी, कारण तू मला खूप त्रास देतोस भीमा. आधीच मला इतकं त्रास होतोय. आपल्या आईचं दुःख समजत का नाही रे तुला भीमा? नको न करू असं.
आणि वरून आपल्या भावांना बी भडकावून ठेवलंय. माहित आहे मला ते कुठं गेले असतील. त्यांना काय वाटलं आई आपल्या मुलांच्या समजा आगाऊपणा सहन करल आणि वरनं इथनं बाबा बी नाही म्हणजे कोणी टोकणार नाही म्हणून वाटेल तसं वागतील का? नाही, असं नाही होणार. भेटा तर तुम्ही, मग दाखवतो तुम्हाला. निघा इथून, चल जा. काय झालं, अजून उभे का? निघा. थांब, इकडे या. सुनबाई, पुढे ये. तुझं नाव काय हाय? इंग्रजीत सांग यांना. बोल ना. बोल. माय नेम इज रेणुका. आणि म्या तुझं काय लागतो या? इंग्रजीत सांग. यू आर माय फादर इन लॉ. ऐकलं ना व? आमची सूनबाई शिकलेली हाय म्हणून मुली शिकून सुद्धा चुला भांडी आणि घर सांभाळण्याशिवाय दुसरं काय करत नाही. आलं ध्यानात? आणि एवढंच नाही, कोणत्या बी घरी गेलात ना तर यालाच महत्व आहे की पोरीला स्वयंपाक पाणी बनवता येतं का नाही, बस. आणि हे समज त्या तुम्हाला ह्यासाठी सांगतो या की कदाचित तुमच्या स्वावलंबी बापानं तुम्हाला हे समजावलं नसल. आणि असा थोबाड घेऊन आलेत हे लग्न मोडाया. आता घरी जा आणि लग्नाची तयारी करा. जा. जेवण दे का? होय. कुठे गेलेला? कुठं गेलेलात? सांगा कुठं गेलेलात? बोला. आई ते आम्ही कामाला गेलतात तुम्ही? हा वय मी सांगू, तुम्ही मुलाकडे गेले होते ना? बोला ना. एवढे समजदार झालात काय तुम्ही की आई बाबाला न सांगता त्या मुलाच्या घरी गेलात बहिणीचं लगीन मोडाया? एक भाऊ उपास करून बहिणीच्या घरी जाऊन बसलाय. बाप दुःखी कष्टी होऊन गेलाय त्याला आणाया. अरे तुम्ही दोघं मदत करायची सोडून नुसते अडचणी वाढत आहे. काम दाम तर काय करायचं नाही, नुसते भाषण ऐकवायचं. आई आम्ही काम तर करत आहोत ना, पुढे जाऊन अजून चांगलं काम करू, अजून पैका कमवू. मी बी काम करील. मग आपण समधे मिळून बहिणींची लगीन करू. आई आमच्यावर विश्वास ठेव ना. झालं भाषण ऐकून? आणखी काय बाकी आहे? अरे मोठं आहेत ना तुम्ही समजावायला पाहिजे भीमाला का आई बाबांच्या अडचणी समजून त्यांना चांगलं काय वाईट काय हे समजावायला पाहिजे. पण तुम्ही दोघं बहिणीच्या लग्नाची तयारी करायची सोडून तिचं लग्न मोडा निघाले आहेत.
भीमाकडे तर बघतेच म्या. येऊ दे त्याला. अगं लवकर लवकर हात चालव, ते दोघं येतच असतील. होय. झाली का सगळी खरेदी? होय झालं समजा. काही इसरला नाही ना व? नाही नाही. ठेवा इथं. मग तुला हळद पण लावायची आहे ना. वय वय थोड्या येळानं लाव. बाळा जा ना ते लग्नाचं कापड घालून ये की. बघूया तरी कसा दिसतोय. वय बाबा. बाळा हे समज सामान आतमध्ये ठेव या बाजूला. वहिनी कसं वाटतं माझ्या लग्नाचा पोशाख? खूप छान आहे. भाऊजी, एक गोष्ट सांगायची होती. काय झालं वहिनी, बोला ना. हे बघा भाऊजी, कुणाच्या मर्जीनं लगीन होऊ दे नाहीतर कुणाच्या नाराजीनं, यानं कुणालाच फरक नाही पडणार. पर हे समजा तुम्हाला माहित असायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला समधी गोष्ट सांगितली. अरे किती येळ लावायलायस? अरे तुझ्या लग्नाची वरात बी जाईल निघून. वहिनी, मंजुळाचं काय म्हणणं आहे हे त्या दोघांनी नाही सांगितलं? त्यांना कोण विचारील, पण मला वाटतंय की लग्नाचं कापड घालाया एवढा येळ लागतो या, तर वरात जाताना किती येळ लावेल यो मुलगा? अहो पुरुष तयार होण्यासाठी एकदाच वेळ लावतो, जेव्हा तो नवरदेव बनतो. वाह, लई सुंदर दिसतोय. कपड्याचं माप बी एकदम बरोबर आहे. बाबा, जेव्हा त्या पोरीच्या आईशिवाय दुसरं कुणाला बी हे लगीन मान्य नाही, तर हे लगीन करणं बरोबर आहे. ह्याच्यावर फेटा बांधला तर अजून छान दिसेल ना. आता तुझी आईच म्हणत होती की नवऱ्याला तयार व्हायला जास्त वेळ लागतो या. तू आपल्या हिशोबानं तयार होत राहा. वरात बरोबर 1 वाजता निघून जाईल. हा बाबा, जर तुम्ही जाऊन नाही म्हणू शकत नाही तर मी जाऊन नाही म्हणून येतो. तुला जितकं सांगितलं आहे तेवढंच करायचं. त्या घरी जायचा विचार कसा केलास? तिथं तू फक्त लगीन करायला जाणार आहेस. चला चला पुढं चल म्हटलं ना. अजिबात ऐकत नाही. काय झालं वहिनी? अगं काय झालं अगं ते तर आहे. सांग. काय केलं यांनी? वहिनी, वहिनी काय करतेस तू? आता रावा दोघं आतमध्ये. भिवा आला ना तर त्याला बी आत पाठवते तुमच्या बरोबर.
भिवा गेलाय गंगाच्या घरी आणि हे दोघं गेलेत भास्करच्या घरी बहिणीचं लगीन मोडाया. माहितीये तुम्हाला? या पोरांना माहित आहे ना, आई बाबा यांच्यावर लई प्रेम करतात, प्रत्येक गोष्टी ऐकतात, म्हणून हे समजा करत असतात. आता जोपर्यंत लगीन होत नाही तोपर्यंत तुम्ही इथंच बंद राहाल. माहित आहे, जगातले सगळ्यात कमनशिबी भाऊ आहात तुम्ही, कारण बहिणीच्या लग्नाच्या एकाही गोष्टीत तुम्ही भाग नाही घेऊ शकणार.